नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर AI एज्युकेशन, AIमुळे अंगणवाड्या स्मार्ट, पहिल्या टप्प्यात 13 केंद्राचा समावेश याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 13 केंद्राचा समावेश होणार आहे व अंगणवाडी कशा पद्धतीने स्मार्ट अंगणवाडी होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, AI एज्युकेशन, AIमुळे अंगणवाड्या स्मार्ट, पहिल्या टप्प्यात 13 केंद्राचा समावेश। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। जिल्ह्यातील अंगणवाड्या AI तथा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून अधिक स्मार्ट बनवण्याचा प्रकल्प जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे। या अंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 13 अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत। मुलांना दृकश्राव्य माध्यमातून आनंददायी शिक्षण दिले जाईल, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी या ठिकाणी दिलेला आहे। जिल्ह्यात सध्या 2782 अंगणवाड्या आहेत। त्यापैकी 13 अंगणवाड्यांमध्ये स्मार्ट अंगणवाडी प्रकल्प राबवला जाणार आहे। सांगली जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे। यासाठी सेविका व मदतनीसांना गरजेनुरूप प्रशिक्षणही दिले जाईल, असे देखील माननीय श्री रसाळ यांनी सांगितलेलं आहे। बघा नेमकं काय म्हणाले ते म्हणाले, या नाविन्यपूर्ण म्हणजे महिला व बालविकास अधिकारी ते म्हणाले की नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत पारंपरिक अंगणवाड्या अत्याधुनिक सुविधायुक्त स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत। तेथे स्मार्ट TV, शैक्षणिक खेळणी आणि डिजिटल लर्निंग किट्स उपलब्ध करून दिली जातील। शिवाय मुलांना दृकश्राव्य माध्यमातून आनंददायी शिक्षण या ठिकाणी दिले जाईल। याशिवाय अंगणवाड्यांमध्ये बालस्नेही वातावरण, उत्तम आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध केल्या जाणार आहेत। जिल्हा वार्षिक योजनेतून स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीसाठी निधी या ठिकाणी दिला जाणार आहे। बालकांचा सर्वांगीण विकास, महिला, बालके व किशोरींना विविध सेवा देणे यासाठी स्मार्ट अंगणवाडी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे। बघा, अशी होणार योजना। जिल्ह्यात एकूण म्हणजेच सांगली जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे आकडेवारी। जिल्ह्यात एकूण 2782 अंगणवाड्या आहेत। पहिल्या टप्प्यात 13 अंगणवाड्या स्मार्ट TV व डिजिटल लर्निंग किटची सुविधा, मुलांना दृकश्राव्य माध्यमातून आनंददायी शिक्षण, सेविका व मदतनीसांना विशेष प्रशिक्षण, त्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध, अंगणवाडीतील बालकांचा विविध तपशील, त्यांच्या नोंदी डिजिटल साधनांद्वारे ठेवल्या जाणार आहेत। यामध्ये बालकाची बौद्धिक, मानसिक व शारीरिक वाढ तसेच त्यांचे पोषण, आरोग्यविषयक माहिती यात या ठिकाणी असेल। बालकांच्या पोषणासाठीच्या नेमक्या टिप्स सेविकांना डिजिटल माध्यमातून वारंवार मिळतील। महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे इन्फॉर्मेशन दिलं गेलेलं आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा की सध्या AIचा जो जमाना आहे, या AIच्या जमान्यामध्ये आपली अंगणवाडी देखील मागं राहिलेली नाही। आपल्या अंगणवाड्यासुद्धा आता हळूहळू प्रत्येक अंगणवाडी स्मार्ट होणार। पहिल्या टप्प्यामध्ये केवळ 13 केंद्राचा जरी समावेश असला तरी हळूहळू सर्व अंगणवाडी क्षेत्रामध्ये AIमुळे हा बदल या ठिकाणी नक्कीच होणार असल्याची माहिती आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। असेच आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।